मिथुन राशी मार्च 2026 पर्यंत या 4 अटळ घटना घडणारच, कोणी थांबवू शकणार नाही. मिथुन राशीचं आयुष्य वरून पाहिलं तर नेहमी सगळं ठीक आहे असं वाटतं. तुम्ही हसता, बोलता, परिस्थिती हाताळता, पण आतून तुम्हाला माहिती असतं की काहीतरी कायम अपूर्ण आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप काही सहन केलं. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि मनात बोलक्या ठेवलेल्या असंख्य गोष्टी. मार्च 2026 पर्यंतचा काळ हा मिथुन राशीसाठी सामान्य भविष्य काळ नाही. हा काळ म्हणजे नियतीने थेट हस्तक्षेप करून केलेला काळ आहे. काही घटना इतक्या ठामपणे घडतील की तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल, हे टाळता आलं असतं का? तर उत्तर आहे नाही. कारण हा काळ बदल घडवण्यासाठी आहे आणि बदल कधीच सौम्य नसतात. ग्रहस्थिती सूचित करते की मिथुन राशीच्या आयुष्यात हे वरवर चालणार नाही. आतल्या आत साचलेली प्रत्येक गोष्ट आता बाहेर येणार आहे, सुखही आणि वेदनाही. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. अटळ नंबर 1, आयुष्य थांबल्यासारखं वाटल्यानंतर अचानक मिळणारी गती. मिथुन राशीच्या व्यक्तीला एक गोष्ट फार बोचते. मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्याच वाटेला विलंब का? तुमचं आयुष्य काही काळापासून जणू एका जागी अडकल्यासारखं वाटत होतं. काम करता करता मनात सतत विचार येतो, माझी वेळ कधी येणार? माझं नशीब साथ देणार कधी? मी कमी आहे का? मार्च 2026 पूर्वी बुध ग्रह पूर्ण ताकदीने तुमच्या कर्मक्षेत्रात सक्रिय होणार आहे. याचा परिणाम असा होईल की लोक तुमचं मत विचारू लागतील. तुमचं बोलणं दुर्लक्षित न होता स्वीकारलं जाईल. जे दरवाजे वारंवार बंद झाले तेच दरवाजे अचानक उघडतील. हे यश एका रात्रीत मिळाल्यासारखं वाटेल, पण सत्य असं आहे की ग्रह फक्त तेवढेच देतात जे तुम्ही आधी कमावलेलं असतं. या काळात तुम्हाला पहिल्यांदाच असं जाणवणार आहे, हो मी योग्य दिशेने चाललो आहे. ही घटना टळणार नाही, कारण हा काळच तुमचा आत्मविश्वास परत देण्यासाठी आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अटळ घटना क्रमांक 2, विश्वास तुटण्याची अशी घटना जी तुम्हाला कायमचं बदलून टाकेल. मिथुन राशीचे लोक प्रत्येकाशी मन उघडत नाही, पण जेव्हा उघडतात तेव्हा पूर्ण मनाने उघडतात. मार्च 2026 पर्यंत राहू आणि चंद्राचा संघर्ष तुमच्या भावनिक विश्वात एक मोठा धक्का देणार आहे. ही घटना बाहेरून फार मोठी वाटणारी नाही, पण आतून तुम्हाला हादरवून सोडेल. ज्याच्याशी तुम्ही रात्री उशिरापर्यंत बोललात, पण ज्याच्या समोर तुम्ही अश्रू लपवले नाहीत, तोच व्यक्ती तुमच्या अपेक्षांपेक्षा वेगळा निघणार आहे. हे विश्वासघातासारखं असेल कदाचित, पण तो उपेक्षांचा घाव असेल जो ओरखडल्यासारखा मनावर कायम राहील. या घटनेनंतर तुम्ही जास्त शांत व्हाल, जास्त निरीक्षण करणारे व्हाल आणि लोकांवर पटकन विश्वास ठेवणं थांबवाल. ही वेदना टाळता येणार नाही, कारण ही घटना तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठीच घडणार आहे. आता अटळ घटना क्रमांक 3, आर्थिक स्थैर्याबरोबर मानसिक स्वातंत्र्याची खरी जाणीव. मिथुन राशीच्या लोकांना पैसा फक्त संपत्ती म्हणून नको असतो. त्यांना पैसा म्हणजे सुरक्षितता असते, स्वतःवर अवलंबून राहण्याची ताकद. गेल्या काही काळ तुम्ही कधीच बचत केली नाही, कधी मोडली, कधी लोकांवर अवलंबून राहिलात, तर कधी स्वतःलाच प्रश्न विचारलाच, मी खरंच स्वावलंबी आहे का? मार्च 2026 पर्यंत शनीचा थेट प्रभाव तुम्हाला एका टप्प्यावर आणून ठेवेल, जिथे उत्पन्नाचा एक स्थिर मार्ग तयार होईल. खर्चाबाबत शहाणपणा येईल आणि कोणी साथ देईल का हा प्रश्न कमी होईल. या काळात एक महत्वाची गोष्ट घडेल, तुम्ही लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतः त्रास सहन करणे थांबवाल. ही घटना फक्त आर्थिक नाही तर मानसिक आहे. तुम्ही पहिल्यांदाच जाणवाल की स्वतःसाठी उभा मी राहू शकतो. ही प्रक्रिया हळू असेल, पण ही प्रक्रिया कायमची असेल. ही घटना थांबवणं कोणाच्याही हातात नाही, कारण शरीर जे शिकवतो ते आयुष्यभरच उपयोगी पडतं. आता अटळ घटना क्रमांक 4, चुकीचा किंवा उशिराचा निर्णय आणि कायमची खंत. मिथुन राशीची बुद्धी ही वेगवान असते, पण मन अनेक दिशांनी ओढलं जातं. तुम्ही अनेकदा सर्व बाजू विचारात घेता, सगळ्यांचं ऐकता आणि शेवटी स्वतःचं मन मागे पडतं. मार्च 2026 पूर्वी अशी एक वेळ येईल जिथे निर्णय घेणं टाळता येणार नाही आणि वेळ फार कमी असेल. तुम्ही विचार करत बसाल आणि परिस्थिती तुमच्यासाठी निर्णय घेईल. तेव्हा एखादी निसटलेली संधी असेल,
एखादं नातं दूर गेलेलं असेल किंवा तुमचं स्वप्न मागे राहिलेलं असेल. ही घटना तुम्हाला आतून टोचत राहील, कारण तुम्हाला माहिती असेल मी वेळेवर धाडस केलं असतं तर चित्र वेगळं असतं. पण ही खंत व्यक्त नाही, हीच खंत तुम्हाला पुढच्या आयुष्यात थांबवणार आहे. हा शेवट नाही, हा तुमचा पुनर्जन्म आहे. मिथुन राशीसाठी मार्च 2026 पर्यंतचा काळ म्हणजे हळूहळू साचलेलं सगळं साफ होण्याचा काळ. या 4 अटळ घटनांमुळे तुमचा मुखवटा गळेल, खोट्या अपेक्षा तुटतील आणि स्वतःशी प्रामाणिक होण्याची वेळ येईल. 2 घटना या वेदनादायक असतील. त्या वेदना तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही, तर जुनं ओझं काढून टाकण्यासाठी आहे. मार्च 2026 नंतर तुम्ही कमी बोलाल पण जास्त ठाम असाल, कमी लोकांवर विश्वास ठेवाल पण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवाल. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला असं वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याचं वर्णन आहे, तर समजा की नियतीने आधीच तुम्हाला हा संकेत दिलेला आहे. कारण काही बदल आधी कळतात आणि नंतर ते बदल थांबत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.